एक तरफ सरकार स्वच्छ नदियों का नारा लगा रही है, वहीं दूसरी तरफ नदियों में बढ़ती वनस्पतियां भी सिर दर्द बनी हुई है। राज्य की कई नदियां इस वक्त जलपर्णी वनस्पति के बढ़ते फैलाव के कारण स्थानीय स्तर पर बड़ी समस्या बनकर उभर रही है। पांचरा नदी में बढ़ती जलपर्णी के कारण नदी के किनारे रहने वाले नागरिकों के लिए स्वास्थ्य समस्या का खतरा मंडरा रहा है। अब आम नागरिकों की मांग है कि इस जलपर्णी को नदी से साफ किया जाए। इस समस्या के कारण देवपुर क्षेत्र के एक वीरा देवी मंदिर क्षेत्र में मच्छरों की संख्या बढ़ने से नागरिक परेशान है। मच्छरों का प्रकोप न केवल व्यक्तिगत परेशानी है बल्कि संपूर्ण स्वास्थ्य प्रणाली को भी प्रभावित करता है। वहीं सामाजिक कार्यकर्ता ललित माली ने स्थानीय स्तर पर तत्काल उपाय योजना की मांग की है। शहरातील पांढरा नदीच्या याच्यावर जे काही जलपर्णी आलेली आहे, या जलपर्णीमुळे खूप ह्या ठिकाणी आजूबाजूला प्रश्न निर्माण झालेला आहे। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही पाणकणीचा हा जो भाग आहे, जलपर्णीचा एक भाग आहे, याच्यामध्ये ऑक्सिजन हा कमी करतो आहे। जे काही मासेमारीसाठी पाण्यातले काही जीवजंतू आहे त्यांच्या श्वास घेण्यास अडथळा येतो, त्यामुळे मासेमारीचा जो उद्योग आहे इथल्या स्थानिकांचा तोही या ठिकाणी समाप्त झालेला आहे। विशेष म्हणजे नदी प्रदूषित झाली, तिचा सौंदर्याचा सर्व हे सौंदर्य तिचं पूर्ण लयास गेल्याचं जमा झालेलं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पाण्याची जी गुणवत्ता आहे, हेच पाणी आता तापी नदीत जातं आणि तिथून आपल्याला तापी नदीतलं पाणी पिण्यासाठी शुद्ध करून येतं। आणि हे पाणी आता अशा पद्धतीने जे काही जमा होतं आहे आणि याच्यामध्ये खूप डास आणि इतर जल रोग जे असतात, डेंग्यू झालं, त्याच्यानंतर या पाण्यापासून दूषित पाण्यापासून जे काही रोग निर्माण होतात ते होण्यास इथं सुरुवात झालेली आहे। आजूबाजूला या सर्व लोकांना तो फटका बसलेला आहे आणि तो शहरातही बसू शकतो। त्यामुळे महानगरपालिकेने याच्यावर काही बजेट असेल किंवा नसेल, त्यांनी जलपर्णी काढण्याचा पूर्ण प्रयत्न करायला पाहिजे आणि ती काढल्यानंतर या सर्व आजूबाजूचं जे जीवनमान आहे हे सुरळीत होईल, असं आमच्या आयुक्तांना एक विनंती आहे, निवेदन आहे। जय हिंद, जय